तशी रिस्क इथं नाही. म्हणजे हा धंदा जर निवडला तर निश्चितपणानं तरुण निश्चितपणानं सुखी होईल, त्याचा संसार सुखी होईल आणि तरुण इथं असल्यानंतर त्याच्या आई वडिलाला सुद्धा तो सुख देऊ शकेल, ही निश्चितपणानं मी सांगतो तुम्हाला. शेवट मोबाईल नंबर सांगा म्हणजे जे बघणार आहे. माझा मोबाईल नंबर 94 20 46 69 73. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस सध्या मान तालुक्यातील जाधववाडी या गावामध्ये आहे आणि याच गावामध्ये आपण बघू शकता अगदी जबरदस्त पद्धतीने बनवलेला हा 500 पेक्षा जास्त मेंढे असणारा हा बंदिस्त मेंढी पालन हा व्यवसाय आहे. याची आज आपण सविस्तर आणि संपूर्ण मुलाखत घेतोय. आपण नक्की बघा आणि आपल्याला हा फार्म कसा वाटला, कशा पद्धतीने अजून काय केलं पाहिजे या ज्या गोष्टी आहेत त्या कमेंट मध्ये कळवा. धन्यवाद. नमस्कार. काय सांगचाल, किती वर्षापूर्वी आपण बंदिस्त मेंढी पालन या व्यवसायाला सुरुवात केली? आता किती मेंढ्या आहेत आणि कोणकोणत्या जातीच्या आहेत? 5 वर्षापूर्वी आपण या बंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला सुरुवात केली. आपली सुरुवात 3 मेंढ्यापासून झाली आणि आज आपल्याकडं 500 मेंढ्या मोठ्या आणि जवळजवळ 100 ते 150 कोकरे आजच्या घडीला आपल्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे आजच्या पोझिशनला ज्यावेळेस बरोबर 3 मेंढ्याची सुरुवात केली, तर आटपाडीच्या ह्याला गेलता बाजाराला, सांगोला फिरल्याला, कशी सुरुवात झाली आणि त्यावेळेस काय कन्सेप्ट घेऊन? नाही 3 मेंढ्याची सुरुवात करताना आपल्याला पाहायचं होतं की बाबा आपल्याला वेगवेगळ्या जातीतनं कुठल्या जातीतनं वजन मिळतंय. म्हणून आपण आटपाडीच्या तिथं जे कटपळ आहे, म्हणजे कटपळ माडग्याच्या तिथनं आपण एक नर जातीचा माडग्याळ जातीचा बकरा आणि माडग्याळ जातीची एक मादी म्हणजे 2 पिल्लं आणली होती आणि तिसरं पिल्लू आपण इथनं स्थानिक म्हणजे जी साध्या मेंढ्या असतात त्या स्थानिक मेंढ्यातनं ते 1 पिल्लू घेतलं होतं. त्याच्यावरती आपण त्याची वजनाची वाढ पाहिली असता माडग्याळचं बकऱ्याचं वजन जो नर जातीचा जी पिल्लू होतं त्याचं प्रत्येक महिन्याला 7 किलो प्रमाणे वजन वाढलं. त्या माडग्याळ जातीची मादी होती त्याचं 6 किलो प्रमाण वाढलं आणि साध्या जातीचं जे आपण एक नर जातीचा बकरा घेतला होता त्याचं 3 किलोने वाढलं. त्याच्यानंतर मग आपण माडग्याळची निवड केली आणि माडग्याळच वाढवायचं ठरवलं, माडग्याळ जातीचीच बकरी. आता आपण फार्म मध्ये आहे. आता जे ह्याला चारा टाकलाय हा कुठला मुरघास आहे आणि कसं याचं स्टोरेज वगैरे आणि कसं तयार केलं? हा मक्काचा मुरघास आहे. जवळजवळ 1 वर्षातनं एका क्षेत्रात 3 वेळा मका येते. 3-3.5 महिन्याचं हे पीक असतं मक्याचं. चांगल्या पद्धतीचं जर बियाणं वापरलं तर 30-35 टनापर्यंत एका वेळेला उत्पादन निघतंय. म्हणजे 1 एकरात एका वर्षाला 100 टनापर्यंत अगदी मक्याचं उत्पादन निघतंय आणि तोच खाण्यासाठी वगैरे सर्वात योग्य तोच चारा आहे. म्हणजे पण मेंढरा असतात त्याच्यासाठी आपण डाळा किंवा झाडाचं पानपाला वापरतो. ह्याच्यासाठी अजून काय तुम्ही पेंड वगैरे असं काय काय चारा? नाही आपण याच्यासाठी मुरघास वापरतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जी कडबा आहे त्या कडब्याची कुटी करतो. कडब्याची कुटी करून त्याच्यावरती मीठ, युरिया, परत मळी किंवा गूळ अशी प्रक्रिया करतो आणि ती प्रक्रिया करून आपण ती ज्या भोत आहेत पलीकडे बघितलं तर तुम्हाला ते भोत दिसतील, ते भोत भरून ठेवतो आणि ते भरल्यानंतर मग तुम्हाला कधी ज्यावेळेस शक्य होईल म्हणजे तुम्ही 41-45 दिवसानंतर कधी आणि कितीही दिवसानंतर ते घालू शकता. अगदी 6 महिन्यांनी 1 वर्षांनी म्हटलं तरी घालू शकता. अशा पद्धतीचा वाळला चारा बी आपण त्यांना देतो. पण मेजॉरिटीनं 80% चारा हा आपण मक्याचा मुरघासच देतोय त्यांना. मक्याचा मुरघास. हा. आता किती मेंढ्या आहेत आणि मार्केटमध्ये ह्याचं अर्थकारण कसं सुरू आहे किंवा त्याची मागणी वगैरे कशी आहे तुमच्याकडे? आता आपल्याकडं 700च्या आसपास आकडा गेला होता. पण पाठीमाग आपला अधिक मास चालू व्हायच्या अगोदर देवदेवतासाठी आणि लोकांचे कुठं जागरण गोंधळ याच्यासाठी आपली जवळजवळ 100 बकरी विकली गेली आणि मग 700-750 वरती गेलेला आकडा आपला आता 750च्या आसपास आपला 750 वरती आहे. पहिले ह्या जातीला बघितलं तर तुम्ही नवीन वेलेल्या मेंढ्या आहेत, म्हणजे ज्याची पिल्लं बारकी आहेत अशा नवीन वेलेल्या मेंढ्या आहेत. या जातीला मेंढ्या बघितल्या तर तुम्ही ज्या मेंढ्यांची पिलं म्हणजे तुटलेली आहेत, म्हणजे दूध प्यायची पिलं तुटलेली आहेत आणि ज्या मेंढ्या गाभण आहेत या आणि पलीकडच्या ह्याच्यात ह्या सर्व गाभण मेंढ्या आहेत आणि त्या बाजूला जर बघितलं तर ती सर्व
मादी जातीच्या जे दुधापासून तुटलेल्या सर्व मादी जातीच्या या बेंड्या आहेत, या ठिकाणी ही केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी सर्व नर जातीच्या म्हणजे नर जातीचे सर्व नर म्हणजे बकरे म्हणायचे किंवा नर म्हणायचं ते इकडे केलेले आहेत. म्हणजे एक वेगवेगळे शिफ्टिंग केलेले आहेत. आता ही पाखरं तुमच्याकडे जो आहे तो माडग्याचाच आहे का? हा माडग्या जातीचाच आहे. हा कितीपर्यंत मागितलेला किंवा त्याचं काय? नाही, माडग्या जातीच्या बकऱ्याला आता जे आपण ब्रीडर म्हणून जे ठेवतो त्याच्या किमती जास्त असतात. म्हणजे अगदी 25,000 रुपयापासून किंमत चालू होती, ती 50,000, 75, 1 लाख रुपयापर्यंत त्याच्या किमती असतात. हा. आता तुम्ही जी ही करताय, अनेक लोक आहेत ते म्हणजे आपल्याकडे खरं तर जर्सी पालन म्हणजे दूध व्यवसाय हा, म्हणताय दूध तुम्ही, व्यवसाय. पण अनेक वर्ष व्यवसाय केलता. मग ही संकल्पना कशी केली किंवा ही शेड वगैरे कसं तयार केलं? नाही, मी पहिल्यांदा शेतीचा व्यवसाय बघितला. शेतीचा व्यवसाय करत असतानाच दुधाचा व्यवसायही बघितला. पण काय वेळेला दुधाच्या किमतीत अगदी 30 रुपये 35 रुपये लिटर पर्यंत बी गेलं दूध. तीच दूध काय वेळेला 20-22 रुपये लिटर पर्यंत आलं. मग ही सर्व बघत असताना 20-22 रुपये ज्यावेळेस दुधाचं 10 रुपये त्या ह्याच्यात घालावं लागतं. जर दुधाला जर 35च्या पुढं 40 रुपयाच्या आसपास जर दुधाला दर असला तर एक 4-5 रुपये जास्तीत जास्त 4-5 रुपये एका लिटरला प्रॉफिट राहतो. आणि मग मी ह्याची जी संकल्पना बघितली ती दुसरं शेतीच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तुम्हाला तर काय वेळेला कांद्याचा दर किलोला 20 रुपये होतो, काय वेळेला किलोला 50 रुपये होतो आणि काय वेळेला 5 रुपये बी किलोला होतो आणि काय वेळेला फुकट बी कांदा टाकून द्यावा लागतो. तीच परिस्थिती ज्वारीची आहे, तीच परिस्थिती बाकीच्या गव्हाची, मक्याची वगैरे सर्वच पिकांची ती परिस्थिती आहे. आणि मग अशी परिस्थिती बघितल्यानंतर एक बाबा स्थिर पण वाढत जाणारं जर मार्केट म्हटलं तर आज मांस आहे. मग पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो 40-45 वर्षापूर्वीची परिस्थिती असेल, आमच्या आई वडील ज्यावेळेस मटण विकत आणायचे त्यावेळेस ते मटण 10 रुपये किलोने बसायचं. नंतर लाईन वाढत गेलं, ते मटण आज 800 रुपये किलो झालं. म्हणजे 80 पट मटण वाढलं. म्हणजे म्हणजे जे 10 रुपये किलोचं मटण 800 रुपये झालं. पण त्यावेळेस 2 रुपये किलोनी ज्वारी मिळत होती 40-45 वर्षापूर्वी. पण आज जर ज्वारीचा विचार करायचा म्हटलं तर ती 2 रुपये किलोनी मिळणारी ज्वारी आज 40 रुपये किलोनी झाली. म्हणजे ज्वारीची जी दरवाढ झाली, आपण शेतकरीच, हा शेतीचाच व्यवसाय आणि तोही शेतीचाच व्यवसाय, मग ज्वारी 40 पट वाढली. म्हणजे 2 रुपयाची 40 रुपये किलो झाली. म्हणजे ज्वारीचा दर 20 पट वाढला. आणि आज जर आपण हा मटणाचा दर बघितला तर 8 रुपये म्हणजे 10 रुपयाचा 800 रुपये झाला. म्हणजे 80 पट दर वाढला. मग जर 80 पट दर वाढायचा म्हटलं ज्वारीचा, तर आज ज्वारीचा दर 160 रुपये पाहिजे होता. आज ज्वारीचा दर 160 रुपये असता तर शेतकरी श्रीमंत झाला असता. मग त्याच्यातनं आपण गरीब होतोय म्हणून आपण हा धंदा निवडला. आणि त्याच्यासाठी म्हणजे दुधाचा धंदा किंवा शेती करण्याऐवजी शेती जी करायची ती मेंढ्यांच्यासाठी शेती करायची ठरवलं आणि म्हणून हा धंदा मी निवडला. आता ही तुमचा फॉर्म आहे, खरं तर अगदी जबरदस्त फॉर्म बनवला आहे. ह्याचं इंजिनिअरिंग कसं बनवलं, म्हणजे स्ट्रक्चर आतलं जसं म्हणतो तसं ती पद्धतीनं त्याचं डिझायनिंग वगैरे कोणी केलं? नाही, डिझायनिंग आपल्याला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण केलं. आपण ज्या ठिकाणी आता उभं राहिलेलो आहे, डाळिंबीत आपण म्हणतो एवढी जागा 2 झाडांमध्ये पाहिजे, एवढं ह्या जातीचीच पाहिजे, असं आहे तसं आहे, हे आजार न येण्यासाठी, आता तेल्यासारखा आजार, तसं ह्यातली संकट काय ते पण सांग. नाही, हे जे आता आपण बनवलेलं आहे, आपण ज्या ठिकाणी उभं राहिलेलो आहे, खाली माती आहे, वरती पॉलिथिन पेपर म्हणजे प्लॅस्टिकचा कागद आहे वरती. म्हणजे हा फार अगदी कमी किमतीचा 240 रुपये किलोतला कागद आहे. याला 5 वर्षाचं लाईफ आहे. याच्यातून मधनं हा ट्रॅक्टर चालतो. ट्रॅक्टरमध्ये खायला असतं आणि मग ट्रॅक्टरमधनं खाया काढून ह्या दावणीत आपल्याला ती टाकता येतं. हे बांबू लावलेले आहेत. एवढं काय जास्त खर्चाचं हे नाही. बांबू लावलेले आहेत, कधीही बांबू खोलता येतात, कधीही जोडता येतात. इथं आपल्याला त्याला नट बोल्ट केलेलं आहे. या ज्या दावण्या आहेत त्या PVC पाईपच्या दावण्या आहेत. म्हणजे 18 इंची PVC पाईपच्या दावण्या आहेत. इथनं ह्याची जर उचलायचं सोडून इकडं तिकडं करायचं म्हटलं तरी ह्याला करता येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा, आपण हा भरपूर पेस्ट ठेवलेला आहे. सर्वात मुक्त गोठा काय असतं, लोक कंटाळतीत कशात, जर रोज लुटून काढायचं म्हटलं, रोज झाडून काढायचं, रोज जर त्या लेंड्या मुतारी बाहेर काढायची म्हटलं तर लोक कंटाळतात. आपण याच्यात माती टाकलेली, आपण कोबा केलेला नाही, याच्यावरती माती टाकलेली आहे.
आणि या मातीत आपण फक्त 2 महिन्यातनं एक वेळेलाच ही झाडून काढतो. म्हणजे प्रत्येक 2 महिन्यातनं एक वेळेला इथं ट्रॅक्टर उभा केला जातो. आत खोरी गमेली घेतली जाते, ती लेबर खोऱ्यानी गमेल्याने ती खत भरती आणि ती टाकते. आता 2-2 महिने न झाडून काढता सुद्धा तुम्हाला अतिशयोक्ती म्हणून सांगायचं नाही, पण तुम्ही या ठिकाणी बघा, कुठेही फिरून बघा, तुम्हाला एखादी माशी, एखादा कीटक, गोमाशी किंवा म्हणजे नाही स्वच्छता असं म्हणता येणार नाही, ती खाली लेंड्या वगैरेच आहेत. परंतु आपण जी ही प्लॅस्टिकचं जे आवरण वापरलं आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाश आत येतो आणि कुठंही तुम्हाला ओली जागा झालेली दिसत नाही, म्हणजे मुतारी, म्हणजे सूर्यप्रकाश तिकडून आत येतो, परत इकडून आत येतो. ज्यावेळेस सकाळी हवा खेळती राहती, कुठंही तुम्हाला बांधकाम दिसणार नाही ह्याच्यात. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या सुटसुटीत पद्धतीनं गोठा तयार केलेला आहे आणि एकमेकाकडे समोरासमोर तोंड करून ही म्हणजे सर्व मेंढ्या, बकरे, ती कोकरी जी आहे ती समोरासमोर मेंढ्या ही खातात. म्हणजे अशी ही गोठ्याची संकल्पना ही अशी आहे. म्हणजे ही असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, तुम्हाला बांधकाम कुठंच दिसत नाही आणि पूर्णपणे हवा खेळती राहते ह्याच्यात. हे तुम्ही सगळं अनुभवातून बनवलंय? आपण याला इंजिनियर वगैरे कोणालाही वापरलेलं नाही. आपल्याला जी कसं योग्य होईल आणि आणखीन याच्यात कशा सुधारणा करता येतील, काही सुधारणा करायच्या म्हटलं तर सर्व खोल फिटिंग मधलं आहे. म्हणजे का वरचं जर स्ट्रक्चर सोडलं तर खालचं सर्व आपण खोलू शकतो. इंटरनल काही पाहिजे तेवढा बदल करू शकतो आपण. आता आपण महत्वाच्या विषयाकडे येऊ. आता ही स्टार्टला मला ही सांगा, ही मेंढ्या खरेदी करताना एकदम खरेदी केल्या की हळूहळू वाढवत गेल्या, म्हणजे थोडसा म्हणजे गुंतवणूक कशी केली? आता ह्याच्यात सुरुवातीला आपण मी तर सांगितलं तुम्हाला, सुरुवातीला आपण 3 मेंढ्या आणल्या. त्याच्यानंतर आपण माडग्या ह्या बाजारात जाऊन आपण एक 50 नर आणि 50 माद्या आणल्या. त्या माद्या आपण आणताना सर्वसाधारणपणे त्यावेळेस 5 वर्षापूर्वी प्रत्येकीची किंमत सर्वसाधारणपणे 7,000 8,000 एवढ्याच किमतीच्या आपण त्या माद्या आणल्या होत्या, माद्या आणि नर. परंतु त्या मोठ्या झाल्यानंतर आपल्याला आपले जे नर आहेत ते नर कमीत कमी 12,000 रुपये मिनिमम, म्हणजे बाकीचं सर्वसाधारणपणे 22-23,000 रुपयापर्यंत नर विकले. काय नर ब्रीडिंगसाठी 42,000 रुपयापर्यंत काय नर गेले. आणि एक नर आपल्या कोराळ्याचे कचरे म्हणून आहेत, त्यांचे 500 मेंढर आहेत, त्यांनी एक नर आपला 1,57,700 रुपयाला एक नर विकला. म्हणजे त्याचं वजन 110 किलो होतं आणि ब्रीडिंगला फार चांगला नर होता. म्हणजे अशा पद्धतीने आपण सुरुवात केली आणि मग आपण ती नर विकणं, माद्या ठेवणं, माद्यापासून होणाऱ्या माद्या ठेवणं, अशा पद्धतीनं वाढवीत गेलो. आणि मग नंतर आपल्याला थोडं माडग्यानंतर आणखीन केंगुरी एक जात चांगली वाटली. मग केंगुरी जात चांगली वाटली, ही लाल मेंढी दिसते, ही केंगुरी जातीची मेंढी दिसते. मग ही आपण बेंगलोरच्या तिथं शेजारी आमीनगड म्हणून आहे कर्नाटक राज्यात, म्हणजे विजापूरवरनं पुढं 200-250 किलोमीटर गेल्यानंतर आमीनगड लागतं. तर त्या आमीनगडला जाऊन आपण ह्या केंगुरी जातीच्या परत नंतर मेंढ्या आणल्या, म्हणजे तिथं खरेदी करून त्या मार्केटमधनं, आमीनगड मार्केटमधनं. अशा म्हणजे वेगवेगळ्या हा, अजूनही आपली 3ऱ्या जातीच्या मेंढ्या तिकडं आहेत, त्या नारी सुवर्ण आहेत. म्हणजे निमकर साहेबांनी जी जात विकसित केली आणि आता चंदा निमकर मॅडम ती काम पाहतात, त्यांच्या फार्म मधल्या त्या नारी सुवर्ण जातीच्या व्यापून काय मेंढ्या आणल्या. नारी सुवर्ण जातीचं वैशिष्ट्य म्हटलं तर त्याला 2-2, 3-3 पिलं होतात. आपल्या ह्या जी माडग्या आणि केंगुरीला आहेत ह्याच्यातल्या 50% मेंढ्याला 2 पिलं होतात, 50% मेंढ्याला 1 पिलं होतं. अशा पद्धतीचा त्याचा म्हणजे अभ्यास आहे आपला टोटली. वेगवेगळे जात तुम्ही? हा, 3 जातीच्या मेंढ्या आपल्याकडे आहेत, नारी सुवर्ण, केंगुरी आणि माडग्या. आता हे ज अर्थकारण कसं चालतं, हे ज आता जे उत्पादन आहे ते विक्री कशी होते किंवा आता आपल्याला सर्वसाधारणपणे मेंढी गाभ गेल्यानंतर मेंढी वेण्याचा जे पिरियड असतो तो 5 महिन्याचा असतो आणि मेंढी वेल्यानंतर परत आपल्याकडं घरी खायला वगैरे भरपूर मिळतं, जाग्यावर भरपूर मिळतं, त्याची अशी रानात वगैरे चालून एनर्जी वाया जात नाही. त्याच्यामुळे येल्यानंतर मेंढी 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी परत गाभ जाते. म्हणजे प्रत्येक 7 महिन्याला आपल्याला 1 वेत मिळतं, 14 महिन्यात एका मेंढीची 2 येतं मिळते ती. आता आपण ह्या नारी सुवर्ण सोडून जर माडग्या
आणि केंगुरी या जर मेंढ्याचा विचार केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे एका मेंढीला 50% मेंढ्याला 2 कोकरी होतात, 50% मेंढ्याला 1 कोकरं होतं. मग प्रत्येक 7 महिन्याचा पिरियड धरला, एका मेंढीला 2 कोकरी, एका मेंढीला 1 कोकरं, तर 3 कोकरी, 2 मेंढ्याची 14 महिन्याची मिळून 6 कोकरी होतात. म्हणजे एका मेंढी पाठीमागे आपल्याला 14 महिन्याला म्हणजे एका मेंढीच्या अगदी 14 महिन्याला म्हणजे सर्वसाधारण सरासरी काढली तर आपल्याला 3 कोकरी विकायला गावतात 14 महिन्याला. आणि अगदी कमी किमतीत म्हटलं तर एक 3.5-4 महिन्याचं कोकरं अगदी कमीत कमी किमतीत 10,000 रुपयाला ती कमीत कमी किमतीत जातं. म्हणजे मांसाच्या दरानं विक्री. म्हणजे नर जर ब्रीडिंगसाठी विकायचं म्हटलं तर त्याचा दर आणखीन जास्त असतो. माद्या ब्रीडिंगला जर विकायच्या म्हटलं क्वालिटीच्या माद्या तर त्याचा दर जास्त असतो. पण आपण अगदी मांसाच्या दरानं जरी विकायचं म्हटलं तर कमीत कमी 10,000 रुपये आणि अगदी मिनिमम म्हणजे सर्वसाधारणपणे 15,000, 12,000, 13,000 रुपयापर्यंत एक म्हणजे नर असो किंवा मादी असो विकली जाते आपली. आता तुम्ही जे पाण्याचं पण चालू केलेलं बघतोय, म्हणजे आता जनावरांच्या गोठ्यात मुक्त जात पाण्याची सिस्टीम. हा, पाण्याची सिस्टीम मुक्तच आहे. प्रत्येक ह्याच्यात आपण जे दावणी सारख्या बनवलेल्या जे दावणी आहेत बॅलरच्या, आणि त्या प्रत्येक ह्याच्यात आपलं पाणी असतं. म्हणजे त्याच्यात ओके. तुम्ही काय सांगताल की या बिझनेस मध्ये का उतरलं पाहिजे, काय मार्केटची गरज आहे आता, भारतातली काय गरज आहे का आंतरराष्ट्रीय आज जी मांसाची गरज आहे आज रोजी, म्हणजे आज 2026ला जी मांसाची गरज आहे ती ह्याच्यानंतर झपाट्याने जर त्याचं प्रजनन वाढत गेलं, पशुपालकांची संख्या वाढली तर ही 25 वर्षानंतर म्हणजे 2051ला पूर्ण होईल आजची गरज. मग 2051ला जी गरज असेल म्हणजे हा हा 2051ला जी गरज असेल ती भागवायला माझ्या माहितीप्रमाणे तिथनं पुढं 50 वर्ष लागतील. म्हणजे 2101 साल उजडल त्यावेळेस ती 2050 2051ची गरज भागेल. म्हणजे ह्या धंद्यात उतरण्यामागचं कारण एवढंच आहे की कितीही झपाट्यानं हा जरी धंदा वाढवला, कितीही तरुण कितीही शेतकरी जरी ह्या धंद्यात आले तरी ह्या धंद्यात जो तुमचा जो विक्रीचा आलेख म्हणजे किमतीचा आलेख जो वाढत चाललेला आहे, म्हणजे थोडा हळूहळू पण वाढत चाललेला आहे, तो खाली कधी येणार नाही, आणखीन वाढतच जाईल. त्याच्यामुळं हा धंदा हा शेतीपूरक म्हणजे शेती, आता पहिलं शेती 1 नंबर म्हणायचा आणि दुसरा धंदा दूध वगैरे दुय्यम बनवून केला जायचा. पण आता मी म्हणतो मेंढी हा 1 नंबरचा धंदा करावा आणि शेती हा 2 नंबरचा दुय्यम धंदा म्हणून करावा. मला काय सांगताल, तुमचं संपूर्ण नाम सांगा आणि तुमचा गोटा कुठं आहे, फार्म कुठं आहे, तुम्हाला विजिट कशी करायची किंवा ज्यांना काय प्रश्न आहेत ते लोक कसे संपर्क साधतील ते पण सांगा. नाही, माझं नाव मामू शेठ. मला मामू शेठ विरकर नावाने ओळखलं जातं. माझं नाव मामू शेठ उर्फ बाबासाहेब बाळासाहेब विरकर. माझा गोठा जाधववाडी या ठिकाणी आहे. या ठिकाणचा पोस्ट म्हटलं तर बिजवडे आहे, तालुका मान, जिल्हा सातारा. मला संपर्क करायचा म्हटलं तर मला कुणी कधीही म्हणजे सकाळी 7 नंतर, सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कधीही फोन केला. मला एखाद्या वेळेस मी गडबडीत असलो, माझ्या मेंढ्याच्या कामात वगैरे असलो आणि मी फोन उचलला नाही, पण ज्यांचा मिस कॉल पडलेला असेल त्या माणसाला मी निश्चितपणानं माघारी फोन करील आणि त्यांच्या ज्या काही शंका, जे काय प्रश्न असतील त्यांना समर्पक आणि त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. याच्यासाठी तुम्ही काय काय बाकीची तयारी केली, सरकारची योजना अजून काय भविष्यात मिळणार आहे का वगैरे? नाही, याच्यात आपण हा प्रकल्प म्हणजे NLM मध्ये आपण बसवलेलाच आहे. पण आपण NLM मध्ये बसवायच्या अगोदरपासून या धंद्यात आपण सुरुवात केलेली होती आणि प्रत्यक्ष सुरुवात केलेली होती. आता NLM म्हणजे आपल्याला आणखीन कसं दुधात शर्करा योग असा आपल्याला त्याचा विषय आहे. NLM ची स्कीम अशी आहे की बाबा तुम्ही 100 मेंढ्या आणि एक 5 बकरं जर खरेदी केलं, त्याच्यासाठी निवारा वगैरे तयार केला तर तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळते. आता ह्याचं जे लिमिटेशन आहे ते 100, 200, 300, 400, 500 असं आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त NLM अंतर्गत 500 मेंढ्यांची म्हणजे 500 मेंढ्यापर्यंत हा प्रकल्प उभा करू शकता. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जे असणारे जे पशुसंवर्धन विभाग आहे, आपले डॉक्टर इथले सुरुवातीचे डॉक्टर बिजवडीचे आठवडे डॉक्टर असतील, आपल्या दहिवडीला असणारे तालुक्याचे अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त डॉक्टर जाधव असतील किंवा
आपले जिल्ह्याचे आयुक्त म्हणून जे काम पाहतात, म्हणजे पशुसंवर्धन उपायुक्त म्हणून काम पाहतात ते बुराडी साहेब असतील, परत त्यांना मदत करणारे मगर साहेब असतील. ही पशुसंवर्धन विभागाची सर्व जर शासनाचा अभ्यास केला तर सर्वात म्हणजे सहकार्य करणारी टीम जर कुठली असेल तर पशुसंवर्धन विभागाची टीम म्हणजे सहकार्य करणारी, आणि पाहिजे तेवढं समर्पक सेवा देणारी, पाहिजे तेवढ्या ज्या स्कीम आहेत त्याच्या स्कीमच्या माहिती करून देणारे वगैरे आहे, अशी ही टीम आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे जनावरांच्या आजारापासून कुठल्या स्कीम कशा घ्यायच्या वगैरे त्या सर्व माहिती त्यांच्याकडून मिळते आपल्याला. मी निश्चितपणानं त्यांचं म्हणजे पशुसंवर्धन विभागाचं या ठिकाणी आभार मानेल. ओके. आता देशामध्ये खरं तर बाहेरच्या देशात युद्ध आहे, अनेक तरुण आता बेरोजगार होत आहेत. तुम्ही काय सांगताल की तरुणांनी ह्यात आलं पाहिजे का, आणि कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? नाही नाही, निश्चितपणानं आता अगदी IT मध्ये असणारी लोक वगैरे सुद्धा असतील, अगदी टाटा सारख्या वगैरे कंपन्या सुद्धा असतील. एका वेळेला काय टेस्ला वगैरे म्हटलं जातं, पाठीमागे 10-12 हजार लोकांना ब्रेक दिला गेला, म्हणजे जॉबवरनं काढण्यात आलं. म्हणजे मला तर ती काय माहिती, माझा औद्योगिक क्षेत्रातला जास्त अभ्यास नाही, पण आपल्याच इथला एक तरुण, मला वाटतंय थदाळ्याचा कोतळ्याचा तरुण असावा, माने वगैरे, आणि तो टेस्लामध्ये कामाला होता आणि तो इथं आला होता. मग त्यांनी त्यावेळेस इच्छा दर्शवली की बाबा, माहिती घेतली की बाबा काय परिस्थिती आहे, आणि त्यांनी इच्छा दर्शवली की म्हणजे आपण मेंढी पालन करून आपण याच्यात त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवू शकतो. तर तरुण जे मी म्हणतो कुठे MIDCत कामाला जातात, मुंबईला पुण्याला कामाला जातात, 25-30 हजार रुपयापेक्षा जास्त म्हणजे पगार मिळत नाही, आणि 25-30 हजार रुपये पगारात जर त्याचं सर्व जर उपजीविका म्हटलं, अगदी अगदी तरुणांचा आता मोबाईलवरतीच मोबाईल म्हणजे रिचार्ज असेल, वर्षातनं एकदा एक मोबाईल खरेदी करावा लागतो, त्या मोबाईलच्या किमती 20-20, 25-25 हजार रुपये असं जर बघितलं तर 100 रुपये नुसता खर्च म्हणजे महिन्याला 3,000 रुपये मोबाईलवरती खर्च जातोय. त्या तरुणाला ये जा करायची म्हटलं मोटरसायकलने वगैरे तर पेट्रोलवरचा खर्च त्याचा 100 रुपये होतोय. दुसरा त्या गाडीवरचा खर्च कमीत कमी घसाऱ्याचा खर्च आणि तिचा हप्ता व्याज म्हटलं तर 100-200 रुपये दिवसाला ती जातात. आणि मग ही सर्व परिस्थिती बघितली, तिथं असणारी मेस, ही सर्व परिस्थिती बघितली तर 25,000 रुपयाचा तरुण अगदी माझ्या माहितीप्रमाणे घरी अगदी 1,000-2,000 रुपये सुद्धा पाठवित नाही. पण त्या तरुणांनी जर आता इकडं आपल्याकडं अशा कुठला तरुण नाही की त्यांच्याकडे शेती नाही, त्या तरुणांनी जर गावाला आलं आणि शेतीत मेंढरांच्यासाठी खायला केलं आणि मेंढ्या जर पाळल्या तर कुठल्याही तरुणाला, मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, अगदी खात्रीपूर्वक सांगतो, आणि कुणीही मला यावं त्या शंकेचं मी निरसन करीन, 1,00,000 रुपयाच्या आत तो कुठलाही तरुण पगार घेणार नाही. आणि फार मोठं काम नाही ह्याच्यात. आता खाया घातलं यावं का, याच्यानंतर याला संध्याकाळीच खाया घालायचंय, म्हणजे फार मोठं काम नाही ह्याच्यात. म्हणजे बिलकुल काम, कसलंही काम नाही. मी निश्चितपणानं तरुणांना विनंती करील, जे तरुण बाबा IPSC UPSC MPSC काय IPS वगैरे MPSC वगैरे अशी होत असतील, ज्यांना उच्च नोकऱ्या मिळत असतील त्यांनी उच्च नोकऱ्या कराव्या, पण तरुणांनी 25-30 हजार 50 हजार नोकरीच्या पाठीमागे कधीही पळू नये. त्याच्याऐवजी त्यांच्याकडे जर शेती असेल तर त्यांनी निश्चितपणानं हा धंदा म्हणजे हा धंदा निवडावा. या धंद्यात जशी शहरात रिस्क आहे, म्हणजे प्रवासात रिस्क असेल, म्हणजे हवामानात दूषित हवामान असेल, दूषित हवामानाची रिस्क असेल, बाकीची सर्व म्हणजे अगदी शहर म्हटलं की पाहिजे त्या समजा रिस्कच आल्या तिथं, तुम्हाला सांगतो. तर तशी रिस्क इथं नाही. म्हणजे हा धंदा जर निवडला तर निश्चितपणानं तरुण निश्चितपणानं सुखी होईल, त्याचा संसार सुखी होईल, आणि तरुण इथं असल्यानंतर त्याच्या आई वडिलाला सुद्धा तो सुख देऊ शकेल, ही निश्चितपणानं मी सांगतो तुम्हाला. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आणि एकदा तुमचा शेवट मोबाईल नंबर सांगा, म्हणजे जे बघणार आहे. माझा मोबाईल नंबर 94 20 46 69 73.